तेरे को समझ में आना चाहिए, इधर लिखा समझो बैटिंग है कि दो दिन से नहीं लिखा, आप क्या बोले? वो इधर लिखेगा ना तो समझो ये मार्क भी लगाया तो ही है। मार्क लगाया तो बैटिंग है इसका, जो मार्क लगेगा वो बैटिंग है। नहीं, बात इसका हुआ था, इसका नहीं हुआ था। अबे यार तो पूछना चाहिए ना, फिर इधर क्या लोचा है वो भी पूछना चाहिए ना। लोचा किधर है? इसका गेयर बॉक्स खोलना पड़ेगा। गेयर बॉक्स खोलना पड़ेगा इसका। यहाँ मजा जा पिक्चर पहिले स्टार्टिंग ला उदाना रे मी तो जो सीन आहे ना तो कमी हे ज्ञानदेव मामा ना? बघला सर गेअर बॉक्स ज्ञानदेव मामा पण 60+ आहे ना. आणि त्यांनी पण आयडिया फुल आयडिया चालवले. गोल गोल हात फिरतं. नवनी खेळू शकतं का नाही ना. 2 2 4 2 6 टीबीची पेनल्टी मरतील पेनल्टी मध्ये. गेम ऑन या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. ज्ञानेश्वर ज्ञान्या मामा या नावाने फोकस आज 60+ आहेत, परंतु बघूया गोलंदाजी धार कशा प्रकारे पाहायला मिळते. स्लोअरचा मारा चेंडूला इथं मात्र दिशा दिली ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित आज पूर्णपणे 11 खेळाडू कंप्लीट होता या ठिकाणी आपण पाहतोय. सारंगाव टीमला इथं नाकी नऊ आलेलं आहे. त्यांनी काय आपल्याला इशारा केला नाही, काय करते त्यांना 3 धावांची बोल ना ती रेड रिपोर्टची. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर नाणेफेकीसाठी उपस्थित नव्हते जयान सारंगाव, त्या अनुषंगाने त्यांना 3 धावाची पेनल्टी आहे. यावेळेस पाहतोय आपण चेंडू मात्र नाही थांबत, जातो सीमा पार चौकार. तुझ्या हातानंतर तू मोजत तरी तो मोजत वर्ष उभा राहिली 3,000 दिले. जिंकले का बाजून आपल्याला पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवला आहे क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. यावेळेस सुद्धा आपण पाहतोय चेंडू जातो सीमा पार चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या 10 वर होती आणि या 4 14 वर जाते. माहित नाही विषय कसं वजन काय ते. क्या बात आहे. बॅक टू बॅक तिसरा चौकार म्हणजे आजच्या दिवसाची चौकाराची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या ठिकाणी दिशा देण्याचा काम पाहायला मिळत होता. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 15 या अंकावरती.
ते बावडायचं डाव पेनल्टी आहे का बोलू. यावेळेस पाहतोय ऑन साईडला खेळून काढलेला आहे सुदाम पाटील यांच्या माध्यमातून खेळून काढलं. धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती पोहोचते ती म्हणजे 16 या अंकावरती. नाही ना गेला. उकरूया का मग कसा काय बघ. लेट रिपोर्टिंग त्यासाठी 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी पाहायला मिळते आणि ती पेनल्टी या ठिकाणी ॲड केली जाते. धावसंख्या 19 या अंकावरती पेनल्टीच्या धावा ॲड करून. पंच तुम्ही बरं इशारा केला ना दोन अजून ते 10 जणांना पेनल्टी आहे का. पंच कमी खेळाडू खेळण्याचे काय पेनल्टी वगैरे असा काय विषय नाही ना. नाही ना. ठीक आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 धावा ऑन बोर्ड. अरे बाबा हो ना मग नंतर मागायला तेवढा अभ्यास नाही तुम्हाला मग हनुमान सर या ना. बोलर कोणला बोलर हे बोलू कोण रे. नाव तर सांगा मला. दिलीप फौजदार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लेट रिपोर्टिंग पेनल्टीच्या 3 धावा ॲड करून 19 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. त्यानुसार एक चांगलं टोटल सेट झालं. फोन नाही करत आम्ही. तू दे एक नको देऊ आम्ही सांगू देऊ तुम्हाला. पाठ करायला नको. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय पण तेच तर्रार जागते राहूचा आदेश देत असताना एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्थापित करतोय. निर्धावची सांगतात दिलीप या गोलंदाजाच्या माध्यमातून. सुदाम ऑन स्ट्राईक. यावेळेस उडवला मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. सेफ लँडिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. कमबॅक करावा लागेल कुठेतरी. गोलंदाजाला एक मॅजिकल गोलंदाजी हाताळून जे धावा बनल्या आहेत त्या कुठेतरी कमी कशा होतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस परंतु ताकद झोकता आली नाही आहे. परंतु काय घडतं पाहूया. या ठिकाणी एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय. रनिंग मात्र चांगली पाहायला मिळाली आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. गरज नाही दे ना टक्करच्या. चालेल दे ना तुम्ही करा इथं तुम्ही जोरात तो त्याचा बघते उद्या आहे. गडबडचा विषय आहे. चालू आहे मी येणार नाही. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती सुद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करतोय. बॅटवरती चेंडू घेतोय हवे तसे. ताकद काही झोकता येत नाहीये. ताकद झोकावी लागेल. थोडंसं दम लावावं लागेल. 7 मिनिटात धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती 23. या वेळेस आपल्या स्वालतूरमध्ये झेल घेण्याचा एक सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला. एकच धाव मिळते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. पुढील चेंडू. यावेळेस मात्र फटका चांगला खेळला गेला आहे परंतु पाहूया अधिक उंच लांबी कमी परिणाम स्वरूप फलंदाज बाद होतं जेलच्या स्वरूपात. सरस पाटील.
आणि त्यानुसार झेलच्या स्वरूपात होतंय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम पाटील येतोय. पाहूया, कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून क्रिकेट खेळलं गेलं आणि त्यानुसार त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. आज या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे कामगिरी होते. दिलीप याने मात्र जे स्कोर कार्ड होतं त्याला मंद केलेलं आहे, सुस्त केलेलं आहे. पाहूया राम पाटील. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय दिशा दिली गेलेली आहे. थर्डमॅनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स होते आणि या दरम्यान आपण पाहतो चेंडूला डीपमध्ये कलेक्ट केले गेलं आणि 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 या अंकावरती. म्हणजे आपण पाहू शकता पहिल्या ओव्हरमध्ये 19 होत्या आणि या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. हेच गणित असतं सांघिक खेळायचं, हेच गणित असतं एकतेचं. कारण एखाद्या गड्याने जर चुकी केली तर दुसऱ्या गड्याने त्याच्यावरती पांघरून टाकायचं असतं. पॅनल्टी 2 धावांची आहे. 10 खेळाडून खेळतात तर अजून 2 धावांची पेनल्टी. कारण आपण पाहतोय 1 प्लेअर शॉटने खेळतोय गेम जैन मनसारेंगाव ही टीम, त्याच्यामुळे अजून 2 धावांची पेनल्टी आहे आणि त्या 2 धावा पेनल्टीची आपण ॲड करतोय. धावसंख्या होते 28. म्हणजे एकतर उशिरा आले त्या 3 धावा, दुसरा प्लेअर कमी त्या 2 धावा, अशा 5 धावांची पेनल्टी लागली. पण कॅल्क्युलेटेड गोलंदाजी दिलीप यांची पाहायला मिळते. तुम्ही किती पेनल्टी लावा मी धावा वाचवतो हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहूया. मानाजी येतोय यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया काहीतरी फॉलोथ्रूमध्ये आपल्या चुकी पाहायला मिळते. मित्र, जीवन असो खेळ असो, असं वाटते समोर चुकी होत आहे तर एक पाऊल मागे येण्यास काही हरकत नाही आहे. त्याच युक्तीप्रमाणे या ठिकाणी मानाजी रिव्हर्स होत आहे, पुन्हा एकदा रिदम पकडत आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सरसावत आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अतिशय वेगाने बॅट फिरवली गेली आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सन्मान्य भीमजी चौधरी साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, वेलकम. श्याम दादावरती असलेलं प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या चेंडूवरती घेतल्या जातात 3 धावा. 31 धावा ऑन बोर्ड. मानाजी पुन्हा एकदा तयार होतोय, सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का त्याच्यापर्यंत? अंदाज बांधता आला नाही. एक चांगला क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या हातून अशी चूक आणि चेंडू मात्र सीमा पार. धावसंख्या पाहतोय 35. गावदेवी रांदुली आणि गावदेवी भादवड या टीम दरम्यान मॅच होणार आहे. त्यासाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेच ताबडतोब. गावदेवी रांदुली संघ इथं उपस्थित झालेला आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मानाजी पुन्हा एकदा तयार. यावेळेस सोडवला आहे इथं. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम झालेला आहे. शतशक त्याच्या खाली. यस, नो डाऊट. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय निकम याच्या माध्यमातून.
सकाराम येतोय. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज दिलीप नाही आहे टीममध्ये. बिट्टू कुठेतरी त्यांची कमी भासेल, परंतु ती कमी न भासता सकाराम यांना मात्र डबल पाय खांद्यावर घेऊन फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्नमेंटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे आणि या ठिकाणी 2 धावा. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो. आगाज पाहायला मिळतोय. यस, हिम्मत दाखवली आणि त्याची किंमत आपल्याला मिळाली. या ठिकाणी पुन्हा एकदा 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. पहिल्या चेंडूवरती सुद्धा 3 धावा. सरस सुदाम हे नेहमी आपण पाहतोय ना की खेळपट्टीवरती चांगले धावत आहेत आणि इथं सकाराम सुद्धा आपण पाहतोय की खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. यस, बैलगाडा शर्यतीचे एक शॉकिंग आपण पाहतोय. सुदाम यस उडवला या ठिकाणी पुन्हा एकदा. इथेही पाहूया चेंडू करतोय फसवेगिरी आणि पुन्हा एकदा मला वाटतं 3 धावा होतील की काय. परंतु 2च धावा. पुढील चेंडू. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने स्क्वेअर गांबच्या रिझन मधून चेंडू येतोय. पाहूया इथेही मिसफील्ड पाहायला मिळाली. आज बॉल काय हातामध्ये बसत नाही सारंगावच्या. जणू काय न्यूठार का बॉल त्यांच्या हातून उडतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पाहतोय 42 धावा धापलकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय 42 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट केली. निश्चित जेवढी तुम्ही सक्ती कराल ना त्या सक्तीप्रमाणे टीम प्रत्येक युक्ती लढवतोय की बाबा आता नाही गाई नाही कोणाची केली जात. हां, त्याच्यामुळं काय होतंय की आता प्रत्येक जण 15 मिनिटाच्या आतमध्ये ओव्हर करायला लागला. त्यांना पुकराची गरज नाही आहे. ह्या मॅचमध्ये आपण पुकारलं नाही आहे तरीसुद्धा त्यांनी बरोबर स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलं गेलं. परंतु इथं मात्र अल्पेश गायकवाड बरोबर टायमिंग सेट करून ठेवतोय. मातोश्री चाविंद्रा प्रथम फलंदाजी करत असताना 42 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं अंतिम षटक किती धावांची मजल मारेल हे पाहण्यासारखं राहील. गावदेवी रांजोली आणि गावदेवी भादवड ही मॅच नेक्स्ट पाहायला मिळेल. रांजोली संघ या ठिकाणी उपस्थित आहे. भादवड संघाने यायचा नाणेफेकीसाठी. निकम नवीन फलंदाज अर्थात अंतिम शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी तयार होते. आपल्या कोठ्यातील 6 चेंडूंचे 6 अस्त्रशास्त्र दागण्यासाठी तयार सरसावत आहे. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. काय किपिंग पाहायला मिळाली. फलंदाज होते बाद. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होते बाद. रवी भांबरे यांचे सुपुत्र अर्जुन भांबरे यांचा आज वाढदिवस आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉबी. क्या बात आहे. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी फलंदाजी केली जाईल. अर्जुन भांबरे रविदासजी सुपुत्र यांचा आज वाढदिवस आहे. अर्जुन भांबरे अर्जुन भांबरे रविदासचा बरोबर पुढील चेंडू पाहूया. क्या बात आहे. वाह, गुड लाईन. चांगली लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजच्या माध्यमातून नवीन फलंदाज बॉबी येतोय. परंतु आल्या आल्या इथं या ठिकाणी निर्धावचा चेंडू खेळून काढतोय. अर्जुनचा वाढदिवस आहे का आज? अर्जुन भांबरे यांचा वाढदिवस आहे.
सन्मान्य रविदादा भामरे यांचे सुपुत्र. त्या निमित्ताने आमच्या सर्व कमिटी पॅनेलच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये होता, परंतु 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाही. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच ज्या पद्धतीने सुदाम शेट यांचा बैल जेवढा वेगाने पळतोय तेवढ्याच वेगाने मालकही पळतोय. निश्चित बैलाची परीक्षा ही मालकावरून होते आणि त्यानुसार त्यांचा कालच त्यांचा बैल विजयश्री खेचून आणला होता. इथं मात्र पाहतोय आपण मिस टाइम फटका आणि या ठिकाणी आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात फलंदाज आपण जर पाहिलं तर अजून एक गडी बाद होताना धावसंख्या जी आहे ती कुठेतरी थांबवली, गती लावली, गतिरोधक लावला गेला. या ठिकाणी आपण पाहतोय 44 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय की 2च धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. एक मॅजिकल गोलंदाजी गरज होती आणि तो गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सज्जन पाहूया बंधूंची जोडी या ठिकाणी. सज्जन यांच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय घडतंय पाहू शकता आपण. अप्रतिम चेंडू आहे, वा चांगलं गोलंदाजीचा प्रदर्शन. आजच्या दिवसातील सर्वाधिक चांगली ओव्हर हाताळण्याचा इथं मानस मितर म्हणे निकम यांना पाहायला मिळते. 2 गडी बाद केले, 2च धावा खर्च केल्या. पाहूया पुढील चेंडू. सज्जन काय करतोय आणि या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाते. एका धावेपेक्षा अधिक काही नाही. 45 धावांवरती आपण पाहतोय धावफलक सजला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिल्या तर धावा फक्त 42 होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये अफलातून कमबॅक केलं आणि 3 धावा खर्च केल्या. 46 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहिलं तर सारेगाव संघासमोर ठेवलं गेलं आहे. तर बोलूया आपण नाणेफेकीकडे, ज्या ठिकाणी गावदेवी रांजनोली आणि गावदेवी भादवड या 2 टीम खेळणार आहेत. हेमंत चौधरी साहेब त्याचबरोबर सुरेश साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत नाणेफेकीसाठी. तर दोन्ही टीमच्या संघनायक हे उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत. कोण बोलताय? हो लिहिले ना, मग आता तुमचा चष्मा राहायला वाटतं. गावदेव रानोली संघ कॉलिंग दिली जाते टेल असं पाहू काय. हॅलो हॅलो रानोली संघाच्या बाजूला लागलेला आहे. तर निर्णय काय सर आपला? यस, शतरक्षण स्वीकारलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद.
धन्यवाद मनोज ठाकरे. दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा उप तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण स्पर्धा पाहतात श्यामदादा चौधरी आणि जयनमन सरवले आयोजित उप तालुका प्रमुख चषक 2025चा भगवमय चषक आपण या सरवलीच्या क्रीडानगरीमधून पाहतात. मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे. जयनमन सारंगाव आणि मातोश्री चाविंद्रा टीम नक्कीच अगदी 5 धावांचा पेनल्टी घेऊन सारंगाव टीमला विजयासाठी 46 धावांचं आव्हान आहे. यानंतर एक बिग मॅच. एका बाजूला संजयभाई म्हात्रे साहेबांची टीम गावदेवी भादवाड, तर दुसऱ्या बाजूला वेस अँड कंपनी गावदेवी रांजनोली विनोददादा ठाकरेंची टीम. असा बिग मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. मातोश्री 40+ चाविंद्र टीम मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरलेली आहे. चला सुनील दादा आपली सलमी जोडी पाठवायची आहे. बघूया सलमी जोडी हिम्मत पाटीलच्या जोडीला शरद पाटील. नक्कीच हिम्मत पाटील, हिम्मतला हिम्मत दाखवावी लागेल. सारंगाव संघामध्ये एक चांगला खेळाडू म्हणून हिम्मत पाटील जॉईन झालाय. गोलंदाजीवर नजर टाकली तर ज्ञानेश्वर मामा पहिल्या ओव्हर 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये दिलीप पाटीलनं 1 विकेट 7 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये मानाजी पाटीलनं 14 धावा 1 विकेट आणि सर्वात चांगली गोलंदाजी केली नक्कीच जयनमन सारंगाव संघासाठी निकम यांनी. स्लोग ओव्हर 3 धावा 2 विकेट. याआधी निकम सारंगाव संघाचा इष्टरक्षक म्हणून आपण पाहिला आहे. मात्र क्रिकेटमध्ये बदल खूप पाहायला मिळत आहेत. हे खूप चांगलं आहे. क्रिकेटमध्ये बदल होणं अनपेक्षित आहेत. वेलकम संतोषजी तरे गावदेवी भादवाड संघाचे सलामीवीर आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आपलं वेलकम. थँक्यू. धन्यवाद संतोष भाऊ. सर्व पंच, समालोचक, गुणलेखक, डीजे, सर्व आपल्या संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व व्यक्तिमत्वांना त्यांनी भाईंकडून शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. आज बडा मुकाबला. यस अजय भाऊ. गोलंदाज गुरुनाथ पहिला चेंडू. क्या बात आहे. काय शॉटला लवकर पिकअप केलाय, षटकार ठोकलाय. हिम्मत पाटीलने हिम्मत दाखवली. 46 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार. गुड स्टार्ट. अगदी खेळाडू कक्षामधून ठरवूनच आलेत हिम्मत पाटील की 46 बनवायचे आहेत. शांत खेळून जमणार नाहीये. चेंडूची लाईन लवकर ओळखली आणि अगदी चेंडूला भिरकावून दिलं होतं. लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पार षटकार. क्या बात है. एक तुम्हारी एक हमारी. जबरदस्त चेंडू, फुल लाईन डिलिव्हरी. चांगला कमबॅक केलाय. केस गुरुनाथ पाटील असतील, राम पाटील, हे दोन्ही भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे राम पाटील विद्यमान आहेत, तर गुरुनाथ पाटील माजी नगरसेवक राहिलेले आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. 40+ क्रिकेट म्हटलं की मित्रांनो गावचे सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम संतोषदादा पाटील, माजी सरपंच सरवली. 3 चेंडू 7 हिम्मत पाटीलच्या बॅटमधून. आता बघूया शरद पाटील आहे.
संजयभाई म्हात्रे साहेबांची टीम आपल्याला यानंतर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. इथे हा चेंडू आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 8. संदीप नेटचे प्रोप्रायटर आणि गावदेवी भादवर संघाचे खेळाडू प्रदीप भाऊ यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. त्यानंतर आमचे पंडित भाऊ पाटील सिनियर खेळाडू आहेत. वेसन कंपनी गावदेवी रांजनोली एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. डावखुरे आताचे फलंदाज. आपलं देखील स्वागत. नक्कीच अतिशय चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, शांत डोक्याने क्रिकेट खेळतोय शरद पाटील. चांगला बचाव केलाय. चांगला चेंडू होता, अगदी विकेट टू विकेट चेंडू आपण पाहिला होता. धावसंख्या 9. 46 बनवायचे आहेत आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये 9. फुलटॉस घेतला आहे. चेंडू हवेमध्ये. बघूया सकाराम झेलच्या खाली येत आहेत. नक्कीच प्रयत्न जरूर चांगले केले मात्र पदरी अपयश आलाय. नक्की सकाराम पाटील एक चांगले समालोचक आहेत. खूप दूरचा अंतर कापला होता. सीझनची पहिली मॅच आणि आज चाविंद्रा संघासमोर समालोचन करताना सुदाम पाटील, राम पाटील आहेत. सरस, गुरुनाथ पाटील, दिलीप, दीपक संघामध्ये दिसत नाही. चांगले यष्टीरक्षक म्हणून या संघातून ते आधी खेळलेत मात्र सध्या कुठेतरी या स्पर्धेपासून दूर आहेत. इथे बघूया पायचीची अपील होती. काय घडलाय इथे? विकेट आली शरद पाटीलची. नक्कीच अगदी हिम्मतनं देखील इथे हिम्मत दाखवली नव्हती धाव घेण्यासाठी. अखेरकार शरद पाटील आऊट झालाय. एक बाद. धावसंख्या 10. 3 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने 36 धावांचं लक्ष शिल्लक आहे. नक्कीच हनुमान पाटील जे हनुमान सारंगाव संघाचे सहकारी खेळाडू आमचे बंधू एक चांगले समालोचक आहेत. जेव्हा जेव्हा सारंगावमध्ये स्पर्धा होत आहेत तेव्हा त्यांचा आवाज आपण जरूर ऐकतोय. 10 धावा झालेत. 36 पाहिजेत. नवीन फलंदाज झालाय एसटी रक्षक जय हनुमान सारंगाव संघाचा लहू पाटील. लहू के 2 रंग. नक्कीच लहू जेव्हापासून या संघाला जॉईन झालाय तेव्हापासून या संघाची ताकद वाढलेली आहे. सिनियर 40+ संघटनेमध्ये जर यष्टीरक्षकामध्ये चर्चा झाली तर नक्कीच लहू पाटीलचं नाव देखील अग्रेसर राहील. जय हनुमान सारंगाव संघाकडून उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून लहू पाटील हा एक चांगला यष्टीरक्षक आहे. नक्कीच सोमनाथ भाऊ चौधरी, जगू चौधरी आणि रामशेठ चौधरी या मान्यवर कक्षामध्ये आहेत. रामशेठ चौधरी यांनी मॅन ऑफ द सिरीज सायकल या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेली आहे. वेलकम महेंद्र भाऊ. जय हनुमान सरवली. चेंडूला हलक्या हातानं लहूंना ढकलून दिलाय. बघूया एक सिंगल धाव. नक्कीच सूर्याजी पाटील उर्फ बाला आमचे DS ग्रुपचे सदस्य त्यांनी देखील जय हनुमान सारंगाव टीमला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सूर्याजी पाटील. नक्कीच सूर्याजी, मानाजी, फुलाजी, धनाजी नामचे शिवाजी दादा हे सारंगावचे वीर मावले हनुमान आपल्या जोडीला आहेत. क्या बात आहे. चेंडूचा पाठलाग जरूर केला होता. लाईन चुकीची पाहायला मिळते. गोलंदाज सरस आलेत. धावसंख्या 12. इथे बघूया हिम्मतच्या पायाला दुखापत आहे. नक्कीच इथे विकेट का देतो हिम्मत समजत नाहीये. हिम्मतने विकेट मला वाटते निकमसाठी दिली की मानाजी. बघूया 1 धाव. दुसरं विकेट. 13 या धावसंख्येवर 46 बनवायचे आहेत. 1 ओव्हर 2 चेंडूमध्ये जय हनुमान सारंगाव 2 बाद 13.
नवीन फलंदाज निकम आलाय. आज निकमचा दिवस गोलंदाजीतून चांगला आहे. बघूया फलंदाजी कशी राहील. नक्कीच आमचे ज्ञानेश्वर मामा सारंगावचा एक सिनियर खेळाडू, खूप क्रिकेट या सारंगाव गावासाठी ते खेळलेले आहेत. निकम लहू पाटील चा फटका अगदी आमच्या समोरच्या कक्षावर सलामी देणारा षटकार ठरतोय. वा, गुड शॉट. 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 5 धावांचा पेनल्टी आहे. नक्कीच या सामन्यातून आपल्याला काय पाहायला मिळतंय बघूया. 5 धावा लक्की की अनलक्की सारंगाव टीमसाठी. इथे अजून एक आडव्या बॅटने फटका खेळला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू एका टप्प्याने सीमापार. चौकार. सुदाम पाटील या गाण्यावर खुश असतील. बैलगाडा शर्यतीतील खूप मोठं नाव आहे साविंद्र गावातून सुदाम पाटील यांचं. 23 झालेत आणि 23 बाकी आहेत. आणि या चेंडूवर देखील आला षटकार. क्या बात आहे. एकोणतीस झालेत. 46 बनवायचे आहेत. अजूनही 17 धावा आणि 13 चेंडू असं समीकरण शिल्लक आहे. क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला ऑफड्राईव्ह केलाय. बघूया समोर क्षेत्ररक्षक आहेत. 2 पूर्ण केलेत आणि 2 धावेवर समाधान. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. सारंगाव संघाची धावसंख्या 2 बाद 31. 12 मध्ये 15. 12 चेंडू 15 धावा. बारा चेंडू 15 धावा. यानंतर वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली टीम आपण तयार आहात. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आनंद भाऊ म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. बारा चेंडू 15 धावा. चला जरा स्पीडअप करा. आजच्या दुसऱ्या दिवसातून आपण हा 4था सामना इन ॲक्शन मध्ये पाहतोय. नक्की ज्या आपण यष्टीरक्षकाची चर्चा करत होतो मातोश्री चाविंद्र संघाचे दीपक. चला चला मित्रांनो, सामना थांबवू नका. आपण मॅचचा रिदम तोडू नका. राम पाटील हलेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि मातोश्री 40+ चाविंद्र संघाचे करता धरता सर्व आहेत. क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम. संजयभाई म्हात्रे साहेब देखील निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती देखील राहिलेत आणि आपले सिनियर 40+ विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. आणि कुंदनजी पाटील साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख तसेच माजी बांधकाम आणि आरोग्य समितीचे
माजी सभापती राहिलेत आणि दापोडे ग्रामपंचायतचे किंग मेकर, सलग 2 वेळा उपसरपंच आणि मानकुले अंजूरफाटा रिक्षा युनियनचे देखील साहेब अध्यक्ष आहेत. नक्कीच खूप मोठे अगदी व्यक्तिमत्व. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 33. 11 मध्ये उभ्या इथे चेंडू हवेमध्ये आहे. सकाराम पाटील कडून चुकी होणार नाहीये. खूप मोठं नाव आहे साविंद्र संघाकडून. फलंदाज झेलबादच्या स्वरूपात बाद. निकाम नवीन फलंदाज दिलीप पाटील. 10 चेंडू 13 धावा. दोन ओव्हरला 31 होत्या. तिसऱ्याच्या 2 चेंडू मध्ये आल्या 2, 33 आणि विकेट. दिलीप पाटील यांनी फटका उडवलाय. काऊ कॉर्नर रिझानच्या बाहेर हा षटकार. क्या बात आहे. दिलीप भाऊ आता खुश असतील. खेळाडू कक्षामध्ये चर्चा झाली असेल मानेजीला पाठवायचं की दिलीप पाटीलला. अखेरकार दिलीप पाटीलला पाठवला आणि षटकाराने त्यांनी सुरुवात केली आहे स्पर्धेची. 39 धावा लागलेत. आता 9 मध्ये 7 धावांवर सामना येऊन थांबलाय. इथे हा चेंडू लारा सरांनी वाईट घोषित केलाय. नक्कीच आता चाविंद्र संघाकडे बॅलन्स कमी आहे आणि खर्च जास्त होतोय. 9 चेंडू आणि आता 6 धावा. 5 धावांचा पेनल्टी या संघाला लागला होता. क्या बात आहे. अतिशय चांगला अगदी हा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चांगला क्रिकेट या सामन्यातून सारंगाव टीम खेळताना पाहायला मिळते. 5 धावा पेनल्टी लागला. कुठलाही दर्पण टेन्शन घेऊन अगदी टीम न खेळता एक चांगला क्रिकेट या सामन्यातून ते खेळताना पाहायला मिळतात. बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला. सीमा पार चौकार. चाविंद्रा धन्यवाद तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा शानदादा चौधरी आणि जयनमन सरवली संघाच्या वतीनं मनापासून आभार. चला नक्कीच सुखदेव भांबरे अगदी युनिफॉर्म मध्ये आहेत. जेव्हा पायामध्ये बूट दिसेल तेव्हा मैदानामध्ये दिसतील कदाचित. क्या बात आहे. रविदादा भांबरे यांचे बंधू आहेत. चांगले क्रिकेटर आहेत. जयारी रांजनोली
रेग्युलर क्रिकेटमधून या खेळाडूने देखील खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. या सामन्याचा सामनावीर नक्कीच मला वाटतं की निकम, ज्यांनी स्लो ओव्हरमध्ये 3 धावा देत 2 विकेट घेतले. नक्कीच दावेदार लवू देखील होता, मात्र गोलंदाजाला खूप कमी वेळेला संधी मिळते, म्हणून इथे सामनावीर निकम पाटील. बाई आपलं स्वागत आहे श्यामदादा चौधरी यांच्या वतीनं आणि जवानमन सरवली टीमच्या वतीनं. संघटनेचे अध्यक्ष विनोददादा ठाकरे आपलं देखील स्वागत असेल. दोन्ही मजबूत टीम, एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. निकम आपण यायचं आहे आपली सामनावीर ट्रॉफी घेण्यासाठी. नक्कीच काय चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी लवून देखील चांगली केली. नाबाद 24 धावा, मात्र इथं गोलंदाजीला पसंती दिली कारण की 5 धावांचा पेनल्टी होता. स्लो ओव्हरमध्ये धावा रोखल्या निकमनं. 3 ओव्हरला 42 होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा देत त्यांनी 2 विकेट घेतले होते. या निकम तुम्ही या, तुमचं काम झालेलं आहे. पहिला सामना जिंकून संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. सुनील दादा उपाध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे, आणि नक्कीच त्यांच्या मातोश्री सुरोई सारंग ग्रामपंचायतच्या माजी सरपंच राहिलेत. चला रांजणोली टीम, निकम यांना देऊया आपण सर्वप्रथम ट्रॉफी. मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्वारकानाथजी तरे यांच्याकडून ट्रॉफी, आमचे पंडितजी पाटील माजी सरपंच यांच्याकडून एक गिफ्ट बॉक्स आणि एक कोल्ड्रिंकचं वितरण केलं जातोय. धन्यवाद मान्यवर, अभिनंदन निकम पाटील, बेस्ट ऑफ लक. पुढील सामन्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सुनीलदादा पाटील, अरुण भाऊ एक स्वागत सन्मान कंप्लीट करूया. जवानमन सारंगाव संघाचे करता धरता आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सारंगावचे उद्योजक सुनीलदादा छगन पाटील यांचा आपण शुभ सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आणि सन्मान संजय भाऊ पाटील, जवानमन सरवली संघाचे एक सलामीवीर, उत्कृष्ट फलंदाज यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान सुनीलदादा पाटीलचा संपन्न केला जातोय. धन्यवाद. अजय भाऊ इकडे या, स्कोरिंगसाठी या. यानंतरचा पुढील सामना असेल चालू सामन्यातून विजेता आणि जवानमन सारंगाव टीम, आपण कुठेही जाऊ नका. रामशेठ पाटील आपण देखील इथे उपस्थित असाल तर मान्यवर कक्षामध्ये या. गुरुराजे पाटील,
चला फिल्डिंग लावा. वेसन कंपनी गावदेवी रांजणोली टीम फिल्डिंग सजवा आपण. संगणक गणेश भाऊ नक्कीच दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा या स्पर्धेचे करता धरता वन मॅन शो सर्व गावचे उद्योगपती श्यामदादा चौधरी यांचा मंचावरती शुभागमन झालेलं आहे.